ट्राय बट डोंट क्राय. सो गाईज सकाळचे वाजलेले 7 आणि आत्ता मी काम करायला परत स्टार्ट केलं. सो आता हाय गाईज, मी आहे जिया आणि आजचा ब्लॉग आहे. मी एक अर्ज बनलेली आणि माझं कॉम्पिटिशन होता, इंग्लिश कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये माझ्या पप्पाने खूप मेहनत केलेली. आता बघूया माझे पप्पा कशी मेहनत करतात. सो मी एक हा मोठा फुगा आणलेला आहे, बलून. आणि बलून आणलेला आहे. आता ह्या बलूनचं बघूया. बलून आपला फुटला. आता आपल्याकडे एक पेपर्स आहेत, तर जुगाड करून एक अर्थ बनवायचा ट्राय करतोय. सो लेट्स सी ह्याच्यातनं काय होतं की नाही, पण ट्राय करूया. जर नाही झालं तर फ्लॅट आपण बनवून देऊन टाकूया. पण आत्ता जर ह्याच्याने होत असेल तर खूप बेस्ट होईल. बट लेट्स ट्राय. सो आता एक जुगाड लावलं आहे आणि आम्ही जरा पॅटर्न्सच्या शेपने सगळं पेपर्स कट करून घेतोय आणि मग त्याला जॉईन करूया. सो बघू तो सर्कल बनतोय का. मला याचा बॉल सारखा पाहिजे एक. गाईज आता माझे पप्पा ह्याला गम लावत आहेत, कारण की पप्पानी माझ्या बलून आणलेला पण तो बलून फुटून गेला. आपला प्रयोग फसलेला आहे. तो होता आपला बलूनचा. आता आपण हा दुसरा करत आहोत पेपर आणि पेपरवरच पेपर लावतोय. सो लेट्स सी की हे किती होऊ शकते, मजबूत होऊ शकते की नाही. डोंट नो, लेट्स ट्राय. ट्राय बट डोंट क्राय. आम्ही ट्राय करतोय की जर आम्हाला असं जमलं तर बेस्ट बनवायला. जर डोक्यात आहे तसं झालं तर खूप बरं होईल. तेव्हा मी जसं बोलते तुम्हाला पाहिजे नव्हतं, कार्डबोर्ड घ्यायचा, तर मोठा सर्कल कापायचा होता, म्हणजे त्याला असं पेंट करायचं होतं बस. हां, आणि मग असं करायचं होतं आणि क्राय पीस करायचं होतं, म्हणजे त्याच्यावरती अशी झाडं बिडं चिपकायची होती. झालं का गाईज. मला आता हाही एकदम थोडासा फ्लॉप वाटतोय, पण आत्ता त्याला मी चेंज करतोय आणि त्याला आता मी ते सुकायला खूप उशीर झाला. तर आता माझ्याकडे एक मास्किंग टेप होती, तर मी ती यूज करतोय आता बघूया त्याच्याने काय होतं. कारण वाजल्या जाते 8:30 आणि सकाळी मला ॲक्च्युली उद्या 11-11:30पर्यंत रेडी झालं पाहिजे. मला तिला स्कूलला घेऊन जायला लागेल टायमावर, नाही तर मग आणि नाही झालं तर मग जुगाड करणं पडेल. आज रात्र जागावं लागणार आहे मला आज. सो लेट्स सी आता की मी कुठपर्यंत आला. दाखवतो तुम्हाला मी काय केलं आता मी हे असं ह्याला सगळं मास्किंग टेप लावतो आहे आणि थोडासा एक सर्कल रेडी करतो आहे. खाली मी ह्याच्यात टोपली ठेवली आहे आणि करून त्याला तो शेप यावा. इथे मी गम लावलं होतं आधी, पण हे सुकायला खूप उशीर जातो आहे. सो आय डोंट थिंक की ते वर्कआउट आहे. हे थोडं फास्ट होतं आहे. आता जाऊन मला परत हे आता टेपचा शेप हे आणावे लागतील जाऊन. एवढंच आहे माझ्याकडे आता. सो हे पहिले संपवतो आणि जर जाऊन लगेच दुसरी आणतो, नाहीतर दुकाने बंद झालं परत हे राहून जायचं. आणि बघूया काय कसा बनतो. सो तो आता GL अभ्यास करते. तिला बोर झालं आहे, अजून पोयम तिची लर्न नाही आहे आणि वाजले आहेत रात्रीचे 9. आणि आत्ता मी जाऊन तार आणली आहे आणि टेप कुठे गेली, आणि ही टेप 4 टेप्स आणले आहेत. तर लेट्स सी की हे माझ्याकडून हा अर्थ रेडी होतो की नाही. थोडासा टाईम कमी आहे आणि रेडी करायचं आहे. आता आम्ही जेवून घेऊ आणि मग माझी रात्र जागवेल आणि पूर्ण हे तिला रेडी करून देईल. पण तिने फक्त पोयम रेडी केली पाहिजे बस, नाहीतर असं व्हायचं प्रॉप रेडी व्हायचं आणि पोयम रेडीच नाही आहे. पोयम रेडी आहे का ते? टुडे आय एम गोइंग टू रिसाइट अ पोयम नेम व्हॉट? मदर अर्थ क्राईज. आता तेच माझी मम्मी आणि पप्पा दोघे पण कामाला लागलेत. इकडे मी एक सिस्टम ट्राय करतो. जरी चालली माझे पप्पा बोलले सिस्टम. आता ही सिस्टम चालली तर ठीक आहे. तर आम्ही हे रेडी करून ठेवलं आहे, तर ह्याला पण आपण लावू शकतो. आता बघू कुठलं वाला बेटर होतं. तर आता GL आम्हाला हेल्प करत आहे. चला GL फटाफट. वाजले जाते 11:30
उद्या आमचं हे होईल का मला डाऊट आहे. जियल होईल का? हां होऊन जाईल. तुझी पोयम झाली आहे का? हां बोल बरं. आता वाजलेले आहेत रात्रीचे 1:45 आणि थोडासा रेडी झालेला आहे. शेप त्याने आवड घेतलेलं आहे पृथ्वीने अर्धे. थोडं फिनिशिंग टच देतो आहे. नंतर जरा पेंट करायचं आहे आणि बाकीचे काही विचार केलेले ते कदाचित मी करू शकणार नाही आहे. आतापर्यंत मी याला असं रोट दिलेलं आहे. आता ह्याच्यावरती टिश्यू पेपर्स पेस्ट करून आणि त्याला एक वेगळा असा एक टेक्स्चर द्यायचा. गाईस सकाळचे वाजलेले 7 आणि आत्ता मी सगळं काम करायला परत स्टार्ट केलं आहे. सो आता मला ॲक्च्युली ह्याला थोडं 3D इफेक्ट द्यायचं आहे. तर आता वाजलेत 8 आणि मला असं ते असं एक बिल्डिंग्स दाखवायचे आहेत थोडेसे कटिंग ट्रेस. मी मेन असं आता खूप छान झालं असतं पण माझ्याकडे वेळ कमी आहे. अजून पेंट करायचं आहे. खूप ऑड. ठीक आहे चलो लेट्स सी. झालेला आहे. आता खूपच वेळ झालेला आहे. 11 वाजलेत आणि खूपच वेळ झाला. आता माझे पप्पा करत आहेत तिकडे बघा. तिथे आमचा अर्थ रेडी आहे. तिला आणि फिनिशिंग बाकी आहे आणि इथे क्राऊन रेडी आहे. हा क्राऊन होतोय आणि हा असा पसार आहे सगळीकडे. खूपच वेळ झालेला आहे आणि एवढा पसारा आहे की जो की माझे बाबा करणार. कशी दिसते बरोबर आहे ना? फिट नाही लूज नाही ना? तुम्हाला शिक्षण सारखं कसं काय लागलं? जहन्नमान जाऊन गुणसे. तुम्हाला माहिती आहे का मला म्हणजे शिंशांचा आवाज करता येतो पण मला येत नाही जास्तीत जास्त काय. चला आपण काय करू. फायनली आमचा रथ रेडी आहे आणि हा आहे जियलचा क्राऊन बनवलाय. शूट करायला वेळ नाही भेटला. घाल पटकन. येस बस 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 बस. आणि अर्थ आहे आमची रेडी. इथे पसारा सगळा पूर्ण घरात पसारा वाजलेले आहेत 12 आणि फायनली 12 वाजेपर्यंत सगळं रेडी झालं आहे. आता मम्मी आली आहे हेल्प करायला आणि हा आहे आमचा अर्थ फायनली रेडी. इथे घालणं पाहिजे पटकन. इथे क्राऊन कुठे? येस. आणि तुझं क्राऊन अशी झाली आहे ही स्कूल रेडी. आज स्कूलमध्ये तो कशी दिसते. आणि आता फायनली आम्ही निघालोय. मी अजून आंघोळ पण जे मागे सर मी अजून आंघोळ पण नाही केली आहे. आम्हाला झालंय लेट आणि निघालोय आम्ही आता. तो कधी पोचतोय. मागे आहे आमचा अर्थ आणि क्राऊन आणि भरपूर लेट झाले. 12:30 इथेच वाजले. गाईस तुम्ही कधी पॅरेंट्स स्टुडंट हाऊस का? कारण की खूप लेट होईल. कुठे? क्लासमेट झाली असं का? ऑफिस मध्ये विसरली की टीचर ठेवलेलं? अरे देवा. कोण कसं काय पोयम बोलली विसरली? होय पोयम बोलली की विसरली? बोल. बोलली इथे तर आणि मला फर्स्ट प्राइज भेटला. कोण बोलला खोटाकडे? आणला नाही का? विसरून आली. जियल रिझल्ट आला.
तू फर्स्ट आली. अरे बस बस बस, चलो मेहनत रंग लाई. चलो अपनी मेहनत रंग लाई. माहिती का तुला जेल फर्स्ट आली कॉम्पिटिशन मध्ये. फर्स्ट कोणत्या? पोएम, इंग्लिश पोएम कॉम्पिटिशन होतं, रेसिटेशन. खेळते का? आता ती खाऊन येईल, आत्ता आली ना ती, आता फ्रेश होईल, नाश्ता करून मग खेळायला येईल. ना आज खेळायला येईल ती. जा. काय मग कसं वाटतं? कैसा लग रहा है आपको फर्स्ट आकर? आपको फर्स्ट आकर कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. प्रियंका मॅम मला आधीच बोलले जियल बोलना होता. बोलले ना लास्ट इयर सगळे बोलून आली होती ना. अरे वा, मला पण खुशी झाली रिअल. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं असंच सांग ना, बसवते काय तुला? अरे वा. आणि कुसुमाने माझ्यासोबत फोटो पण हे केले. अरे वा. मी फर्स्ट, then second आणि प्रज्ञा थर्ड आली. मस्त. एवढा ते पप्पा रात्रभर जागरण केला, उपाशी राहिले ते पप्पा तुझ्यासाठी. फर्स्ट आली बघू. तू बरोबर बोलली. मला वाटलं की तू खोटं खोटं बोलते. नक्की नाही. आता मेसेज बघितलं मला कन्फर्म झालं की मी फर्स्ट आली. हा ती बोलली मी फर्स्ट आली करून फोटो काढल्यात भेटलेत. पण मला असं वाटलं की तुम्हाला माझा नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.